नमस्कार मंडळी, कोल्हापूर स्वादमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत सौंदळ फ्राय. त्यासाठी मी मासे घेतलेले आहेत. ते स्वच्छ एकदम धुवून त्याच्यातील घाण काढून सर्व स्वच्छ केलेलं आहे. तर त्यामध्ये आपण मॅरिनेट करण्यासाठी हळद लावायची आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. गरम मसाला, हळद, त्यानंतर मीठ. आपल्याला चवीपुरते मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपण पुढं सारणात सुद्धा म्हणजे रव्यामध्ये सुद्धा मीठ घालणार आहे. त्यामुळे चवीपुरते मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्याला माशांवरती तिखटसुद्धा लाल तिखट टाकायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट तुम्ही टाकू शकता. त्यानंतर आपल्याला इथं अर्धा लिंबू पिळायचा आहे. तुमच्याकडे लिंबू नसला तरी तुम्ही कोकम सुद्धा यामध्ये टाकू शकता. व्यवस्थित लिंबू पिळून घ्यायचा आहे. आणि सगळ्यांना व्यवस्थित आपल्याला तो पसरून घ्यायचा आहे. सगळं मसाला लावलेला सगळा तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आणि लिंबू टाकून आपल्याला हे सर्व मॅरिनेट करून घ्यायचं आहे. सगळ्या माशांना व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण लावायचं आहे. मिश्रण हे दोन्ही बाजूला सुद्धा व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. रोज रोज आपण बांगडा किंवा सुरमई असे मासे खातो, त्यामुळे आज मी सौंदळ फ्राय तुमच्यासाठी घेऊन आले आहे. याची चव खूप छान असते. तुम्ही नक्की एकदा करून पहा. आता हे मसाला लावलेला सर्व एका पातेल्यात ठेवून द्यायचे मॅरिनेट करण्यासाठी. तर आपण हे सर्व मॅरिनेट करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. त्यामध्ये झाकण लावून आपल्याला 15 ते 20 मिनटं हे मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचे आहे. आता आपण पुढे त्याला लावायसाठी रव्याचं मिश्रण करूया. त्यासाठी अर्धी वाटी मी रवा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला चवीपुरते त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तांदळाचे पीठ. तुमच्याकडे तांदळाचे पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर किंवा तेही नसेल तर तुम्ही बेसनचे पीठ टाकू शकता. त्यानंतर आपल्याला चिमूटभर मीठ, कारण आपण मॅरिनेट करताना मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे मीठ हे जपूनच वापरायचं आहे. व आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. आणि हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कारण संपूर्ण रव्याला व्यवस्थित तिखट व मीठ लागलं गेलं पाहिजे. त्यानंतर आपण एक मासा घेऊन आपल्याला त्याला रवा लावून घ्यायचा आहे. माशाला दोन्ही बाजूने व्यवस्थित रवा लावून घ्यायचा आहे. दोन्ही बाजूला आलटून पलटून हा रवा लावायचा आहे. तसेच मी दुसराही मासा घेतलेला आहे, त्यालाही आलटून पलटून आपल्याला रवा लावायचा आहे. तसे सर्व मी मासे रवा लावून घेतलेला आहे. मॅरिनेट करायला ठेवलेलं तेव्हा तव्यामध्ये भाकरी केलेली आहे. त्यानंतर आपल्याला तवा गरम असताना त्यामध्ये तेल टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये मासे सोडायचे आहेत. 2 किंवा 3 असे तुम्ही मासे तव्यामध्ये ठेवू शकता. यामध्ये आपल्याला तेलही खूप कमी लागतं आणि मासे खूप छान भाजतात. 2 ते 3 मिनटं आपल्याला यांना एका बाजूने फ्राय होऊ द्यायचे आहेत. व्यवस्थित फ्राय झाले की आपल्याला ते पलटून घ्यायचं आहे. तुम्ही चमचा व चाकूच्या सहाय्याने हे
पलटून घेऊ शकता. आणि हे सर्व करताना आपण सावधगिरी बाळगायची, कारण तेल उडण्याची शक्यता असते. त्यानंतर आपण दुसरेही मासे टाकून घेऊयात. बघा इथं मी दुसरेही मासे तळायला ठेवलेले आहेत. तुम्ही 1-2 असे भाजून घेऊ शकता. हे पण मी परतून घेतले 2 ते 3 मिनटं एका बाजूने, त्यानंतर 2 ते 3 मिनटं एका बाजूने आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. बघा किती मस्त आता भाजलेले आहेत. मी सर्विंग बाउलमध्ये घेतलेले आहेत. बघा तुम्ही कांदा कोथिंबीरचं गार्निशिंग करून घेऊ शकता खायला. मी इथं तांदळाची भाकरी केलेली आहे. तांदळाच्या भाकरीवर मस्त असा सौंदळ फाळा खूप छान लागतो. तुम्हीही नक्की करून पहा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूपच छान झालेली आहे चव याची. चला तर मग धन्यवाद.